नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मनीषा पाटणकर म्हैसकर. सांगली जिल्ह्यामध्ये 2006च्या दरम्यान जलसंधारणाच्या कामाचा खूप बोलबाला झाला होता. खूप बातम्या यायच्या. मनीषा म्हैसकर नावाच्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलंय असं कानावर आलं होतं. आपणही माहिती जनसंपर्क खात्याच्या वतीनं एखादी डॉक्युमेंटरी करावी असा विचार माझ्या मनात आला आणि मी त्यांना फोन करून सांगितलं. त्यांनी लगेच आनंदानं सांगलीला यायचं निमंत्रण दिलं आणि मी सांगलीला पोहोचले. तिथंच त्यांची आणि माझी पहिली भेट झाली. लख्ख गोरापान रंग, तपकिरी मोठे डोळे, खांद्यावर रुळणारे घनदाट केस, नीटनेटकी नेसलेली छान साडी, गळ्यामध्ये लक्षात येईल असं घातलेलं नेकलेस, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणि एकूणच व्यक्तिमत्वामध्ये असलेला प्रचंड आत्मविश्वास असलेल्या मनीषा मॅडम मला प्रथमदर्शनी खूप आवडल्या. त्यांनी केलेलं जलसंधारणाचं काम खरोखरच अद्वितीय होतं. चित्रीकरणाच्या निमित्तानं त्या आमच्याबरोबर 1-2 गावामध्ये आल्या. थोडंफार बोलणं झालं आणि आमची एक छान डॉक्युमेंटरी सुद्धा तयार झाली. 1-2दा फोनवर बोलणं झालं. काही वेळा त्या मंत्रालयात बैठकीला येत त्यावेळी भेट झाली. पण एक दिवस अचानक त्या आमच्या महासंचालक म्हणून आल्या आणि मग त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबर 3.5 वर्ष मला काम करता आलं आणि तो माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा आणि कामाचं समाधान मिळण्याचा काळ होता. सरकारी काम ते नेहमीच्या धाटणीप्रमाणे होणार अशी आमची विचारसरणी होती. पण तेच काम किती वेगळ्या पद्धतीनं करता येतं आणि त्यातही किती उंची गाठता येते याचा जणू वस्तुपाठच मला म्हैसकर मॅडमच्या सहवासात मिळाला. साधी ऑफिसमधली केबिन कशी ठेवायची, तीही किती सौंदर्यपूर्ण बनवता येते, तिथं असणाऱ्या वस्तू किती नेमक्या आणि छान असाव्यात, आपण जिथं दिवसातले 8-10 तास काम करतो ती वास्तू कशी प्रसन्न असावी आणि ठेवावी याचं जणू प्रशिक्षणच आम्हाला त्या काळात मिळालं. माहिती आणि जनसंपर्क खात्यात आम्ही आमच्या ठराविक पठडीनुसार वर्षानुवर्ष काम करत होतो, मेहनत करत होतो, शासनाची प्रतिमा निर्माण करत होतो. पण आमचं असं वेगळं अस्तित्व नव्हतं. कुणीही यावं आणि टपली मारून जावं असंच काहीसं चाललं होतं. पण मॅडमच्या काळात आपण दुसऱ्या माध्यमांवर अवलंबून राहतो ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी असं ठरवलं की आपण शासनाच्या प्रसिद्धीसाठी स्वतःची अशी माध्यमं निर्माण करूया. इतके दिवस आम्ही काम करायचो आणि त्या कामाची दखल माध्यमं त्यांना हवी तशी घ्यायची. त्यात आमचं काय म्हणणं आहे ह्याला काहीच किंमत नव्हती. मॅडमच्या म्हणण्यानुसार आम्ही आमची माध्यमं निर्माण करायला हवी होती की ज्यामध्ये आपल्याला जे म्हणायचंय त्यासाठी आपलं स्वतःचं व्यासपीठ असलं पाहिजे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आधी आमच्या लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार वाढवण्याचा प्रयत्न केला. लोकराज्य मासिक, उर्दू लोकराज्य, इंग्रजीत महाराष्ट्र अहेड मासिक, तसंच दूरदर्शनवरचा जय महाराष्ट्र कार्यक्रम, आकाशवाणीवरचा दिलखुलास कार्यक्रम, दूरदर्शनवरचा साप्ताहिक महाराष्ट्र हा कार्यक्रम आणि शासनाच्या सर्व बातम्या, फोटो, व्हिडिओ ज्याच्यावर रोजच्या रोज अपडेट होत, असं आम्ही महान्यूज वेब पोर्टल तयार केलं. आमचं न्यूज पोर्टल तर खऱ्या अर्थानं आमच्यासाठी मैलाचं दगड ठरलं. महान्यूज हे वेब पोर्टल देशातील एखाद्या राज्य सरकारचं पहिलं न्यूज वेब पोर्टल ठरलं आणि त्याची नोंद खुद्द श्री सॅम पित्रोदा यांनी मला मेल पाठवून घेतली. असे अनेक महत्वाकांक्षी उपक्रम म्हैसकर मॅडमच्या काळात झाले. त्यांची खासियत म्हणजे कोणत्याही गोष्टीचं परिपूर्ण नियोजन करणं. अगदी छोटासा कार्यक्रम असेल तरी त्यांचे या कार्यक्रमाचे नियोजनही इतकं परिपूर्ण आणि नेटकं असं होतं की पाहुण्यांना देण्याची शाल नीट उलगडून त्रिकोणी घडी करून ठेवलेली असे. प्रेक्षकांच्या जागी पहिल्या 2 रांगा महत्वाच्या व्यक्तीसाठी राखून ठेवण्यात, पण ते लोक आले नाही तर जागा रिकामी दिसते. मग त्या रांगांमध्ये आमची माणसं बसत. योग्य व्यक्ती कधी उशिरा आल्या तर त्यांना मग तिथे बसलेला आमचा अधिकारी जागा रिकामी करून देत असे. खूप प्रकल्प एकदम हाती घेऊन वैचारिक गोंधळ करून घेण्याची त्यांची सवय नव्हती. त्यावेळी एकावेळी एकच प्रकल्प त्यामुळे हाती घेत आणि तो नियोजनबद्धपणे पूर्ण यशस्वी करून दाखवत. नियोजन करताना त्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना विश्वासानं बरोबर घेऊन त्यांची मतं जाणून घेत. त्यांच्या बैठकीत आपले विरोधी मत मांडण्याची संधी अधिकाऱ्यांना असे. ते स्वातंत्र्य मलाही नेहमीच मिळालं आणि या विचारमंथनातून कामाची बांधणी, सर्व शक्यता, धोके, अडचणी लक्षात घेऊन अगदी नीटनेटकी कामं व्हायची. बऱ्याच वेळा वरिष्ठ अधिकारी हे करा, ते करा, हे झालंच पाहिजे, हे होता कामा नये अशा सूचना देतात आणि स्वतः मात्र निघून जातात. असाच सरकारी कर्मचारी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांचा अनुभव असतो. पण मॅडम मात्र आमच्या बरोबरीनं 10-10, 12-12 तास काम करायच्या.
त्यांनी आमच्या अडगळीत पडलेल्या विभागाला एक स्वतंत्र ओळख आणि ग्लॅमर मिळवून दिलं. खात्यात सळसळता उत्साह आणि नवचैतन्य निर्माण केलं. राज्यात 2007 मध्ये अतिवृष्टी झाली होती. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवली. त्यावेळी मी कामासाठी औरंगाबादला होते. मला मॅडमचा फोन आला. त्या म्हणाल्या, पुराच्या वेळी मदत आणि पुनर्वसन खात्यानं चांगली कामगिरी केली. आपण त्या कामाचं छायाचित्रांचं प्रदर्शन भरवूया. आम्ही लगेच कामाला लागलो. सर्व जिल्हा माहिती कार्यालयातून फोटो मागवले. पुढचे 4 दिवस माझ्या दालनात बसून आम्ही फोटोना शीर्षकं देत होतो. खूप छान प्रदर्शन झालं. त्यातून शासनानं केलेल्या कामाची खरी प्रसिद्धी झाली. माध्यमांनी त्याला भरभरून दाद दिली. मॅडमची वृत्ती कामसू आहे. त्या स्वतःही काम करतात आणि बरोबरच्या लोकांनाही कामाला लावतात. अतिशय फोकस्ड मनोभूमिका असलेल्या मॅडम नेहमी आम्हाला सांगायच्या की स्वप्न पहा, पण स्वप्न असं पहा की जे आपण पूर्ण करू शकू. पुष्कळ वेळेला बैठकीमध्ये आमचे वाद व्हायचे. लोकराज्याच्या खप लाखाच्या वर जाणार नाही असं माझं मत होतं. त्यांचं मात्र म्हणणं होतं की तुम्ही मोठे स्वप्न बघा आणि आपण ते करू शकतो. बघता बघता शासकीय कामाची चौकट किंचित हलवून उत्साहाचं इंधन भरून आमचे सगळे जिल्हा माहिती अधिकारी कामाला लागले आणि महाराष्ट्राच्या जनसंपर्क महासंचालनातलं 5.5 लाखाचा खपाचा टप्पा पार केला. नंतर कळलं की आम्हीही आमच्या नकळत एक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. म्हैसकर मॅडम आमच्या कार्यालयात आल्यावर त्यांचं आणि माझं जमणार नाही अशी भाकीतं अनेकांनी वर्तवली होती, कारण त्यांची आग्रही वृत्ती आणि माझा काहीसा आक्रमक स्वभाव. पण 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आमचा एकदाही बेबनाव झाला नाही. उलट आम्ही दोघी एकमेकींच्या अतिशय जवळ आलो. मला काम करायला आवडायचं. त्यांनी मला काम करण्याची मोकळीक संधी दिली. खरं तर कुठल्या अधिकाऱ्यांकडून कसं काम करून घ्यायचं याची त्यांना जन्मजातच जाण आहे. त्यांच्याबरोबर काम करणं हा एक आनंदोत्सव असायचा. एक जिद्द, एक उत्साह, एक तरतरी ही त्यांच्या सहवासामुळे प्राप्त व्हायची. आणि जेव्हा एखादं काम पूर्ण व्हायचं तेव्हा ते अत्यंत आनंदाने वेल डन असा मेसेज पाठवायच्या. त्यावेळी आम्हा सगळ्यांना भरून पावल्यासारखं वाटायचं. पुष्कळ वेळा अधिकारी मोठमोठ्या बजेटचे महागडे प्रकल्प आखतात, शासनाचा खूप पैसा खर्च करतात आणि आपण काहीतरी केलं असा डांगोरा पिटतात. पण मॅडमबद्दल मला एक आवर्जून सांगायचं आहे की त्यांनी आमच्याकडे असताना सरकारकडे एकही नवं पद मागितलं नाही किंवा 1 रुपयाचा जास्त निधी मागितला नाही. आहे त्या माणसांकडून आणि आहे त्या साधन सामग्रीतून यशाची कधी नव्हे तेवढी उंच शिखरं पादाक्रांत केली. माणसं तीच असतात, पण यशाकडे जाण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा असतो. मोठी स्वप्न बघताना छोटी छोटी पावलं टाकतच मोठा प्रवास करता येतो असा जगण्याबद्दलचा नितांत सुंदर कार्यानुभव त्यांनी मला दिला. मुंबईवर 26 नोव्हेंबरला दहशतवादी हल्ला झाला आणि सारेजण हादरून गेले. राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक तपास यंत्रणा कामाला लागल्या. आम्ही वेळोवेळी बातम्या काढत होतो, पण त्या पुरेशा नव्हत्या. घडलेल्या सर्व घटनाक्रमावर आणि तपास यंत्रणेच्या कामावर आम्ही लोकराज्याचा एक विशेषांक काढला. तो इतका मुद्देसूद आणि माहितीपूर्ण झाला की अंक म्हणजे या भयानक घटनेवरील एक दस्तऐवज ठरला. अत्यंत देखणे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व लाभलेल्या मनीषा मॅडमची काम करण्याची पद्धतही अनेकांपेक्षा काकणभर सरसच आहे. त्यातल्या सुप्त शक्तीची जाणीव त्यांनीच आम्हाला प्रथम करून दिली. माहिती आणि जनसंपर्कमधून बदली झाल्यावर त्या महापालिकेत गेल्या. मुंबई महापालिकेच्या कामातही जनगणनेमध्ये त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. त्यानंतर नगर विकास खात्यामध्ये त्यांनी स्वच्छ भारत या कार्यक्रमामध्ये इतकं चांगलं काम केलं की त्यांना राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले. आता त्या पर्यावरण खात्याच्या प्रधान सचिव आहेत. तेथेही त्यांच्या कामाचा ठसा उमटवत आहेत. त्या जिथं जातील तिथे त्या नक्कीच चांगलं काम करतील असा मला नेहमीच विश्वास असतो. आजही आपल्या अतिव्यस्त दिनक्रमाची सुरुवात त्या पहाटे फिरण्यानं करतात. फिरताना रस्त्यात दिसणारी रंगीत फुलंसुद्धा त्यांना खुणावतात. त्यामुळेच कदाचित आपल्यासारख्यांना त्यांच्या फेसबुक पेजवर ताजेतवाने फुलांचे फोटो पाहायला मिळतात. व्यक्तिगत आयुष्यात अनेक गंभीर प्रसंगांचा सामना त्यांनी धैर्यानं केलाय. एकुलत्या एक मुलाचं अकाली निधन झालं. तो धक्का पचवून त्यांनी 2 मुलींना मातृत्व दिलं. नियतीवर मात करून आयुष्याला रसरसून भिडणाऱ्या त्यांच्या वृत्तीला नक्कीच सलाम केला पाहिजे.